नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण लासूर स्टेशन या ठिकाणी जे हर्सूल म्हणून जे गाव येतं, म्हणजे आपल्या लोकल लासूरलाच आपण हर्सूल असं संबोधितो. या ठिकाणी एक वाल्मिक सोनवणे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलोय. या ठिकाणी पाठीमाग बघू शकता तुम्ही शक्तीचं 7.5 HP सोलार पंपचं इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि संकेत पवार इन्स्टॉलरचं नाव आहे. तो या साईटवरती इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी करतोय. तर 7.5 HP जर पंप असला, तर त्या ठिकाणी आता शक्तीच्या पंपाला आपल्याला 6 कॉलम बघायला भेटत आहे. जे जुने स्ट्रक्चर होते त्याला जे कॉलम यायचे पहिले, तर ते एका 2 कॉलमवरती 7.5 HP पंप इन्स्टॉल व्हायचा. पण त्याच्यामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट असे झाले, की जो सोलार पंप आहे वारेच्या वेगाने ते तेवढं स्टेबल करू शकत नव्हतं एका लेगवरती. त्याच्यामुळे कंपनीनं हा मल्टिपल कॉलमचा या ठिकाणी एक नवीन टेक्निक आणली आणि 6 कॉलम या ठिकाणी प्रोव्हाईड केले. जागा जर विचार केला तुम्ही तेवढीच लागती. नॉमिनल त्याच्यामध्ये 0.10% आपल्याला जास्त जागा बघायला भेटू शकते. कारण दोन्ही जो लेगच्या मधला पॅनलचा जो डिस्टन्स आहे, हा कमीत कमी 1 ते अर्धा फुटाचा डिस्टन्स आपण या ठिकाणी मेंटेन करतो. तर फक्त एवढीच जागा या ठिकाणी इन्स्टॉल लागते. बाकी शेतकरी लोकांना हा एक प्रश्न पडतो, की जर आपण शक्ती कंपनीचा हा मल्टिपल पोलवालं जर स्ट्रक्चर घेतलं, तर या ठिकाणी आपली जास्त जागा अॅक्वायर होते. आता ह्या शेतकऱ्यांनी जे इन्स्टॉलेशन केलंय, हे एका लाईनमध्ये केलंय. तर बघू शकता याच्यात 13 पॅनल येणार आहे. पॅनलची लांबी रुंदी मी जर तुम्हाला इंचामध्ये सांगितली, तर 42 बाय 90 तिची लांबी रुंदी येते. म्हणजे असा जो पॅनल येईल नॉर्थ साऊथ तो 90 इंच येईल आणि ईस्ट वेस्ट जो येईल तो 42 इंच येईल. तर टोटल 13 पॅनल याच्यावर माउंट होणार आहे. तुम्ही कशाही प्रकारे जर केलं वन स्ट्रक्चरवरती जरी केलं, तर आपल्याला 13 पॅनल माउंट करावं लागतात आणि ह्या स्ट्रक्चरवर जरी बघितलं, तरी पण त्याच्यावर 13च मॉड्यूल येतात. फक्त हा जो मधला डिस्टन्स आहे, हा जो गॅप आहे, हा या ठिकाणी वाढतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी सेम आहे. पण शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, की जर याच्यावरती आपण 2-2 मॉड्यूल माउंट करत असेल किंवा 3 मॉड्यूल माउंट करत असेल, तर याच्यामध्ये प्लस पॉइंट असा होतो, हे जे स्ट्रक्चर आहे, हे लाईफटाईम शेतकऱ्याला टिकणार आहे. म्हणजे हा पॅनल उडून जाणार नाहीये आणि एकदम प्रॉपर पद्धतीनं 2 मध्ये हा पाईप दिलेला आहे. 2.5 इंचचा हा पाईप आहे. 2.5 ते 3 इंचचा पाईप हा इथं मेन्शन केलेला राहतो. याची हाईट जर बघितली तुम्ही, तर प्रॉपर हाईट त्या ठिकाणी माझ्या मते 5 ते 6 फूट ह्या उभ्या पूलची हाईट येत असेल आणि ग्राउंडमध्ये ते 4 फूट गड्डं केलं जातं. त्याच्यामध्ये 4 फूट जातो. हा जो कॉलम आहे फर्मा आहे, याच्यामध्ये 1 फूट जातो आणि 2 फूट वरती शिल्लक राहतो. तर अशी याची हाईट आहे आणि त्याच्यावरती आता शक्ती कंपनीनं नवीन जे क्लॅम्प आणलेले आहे, तर हे एक इनोव्हेटिव्ह त्यांनी एक नवीन डिझाइन केलेले आहे. ते जुने प्रोजेक्ट जर आपला तुम्ही जो 25K गेलेला व्हिडिओ आहे तो बघितला असेल, तर त्याच्यामध्ये जी जुनी क्लॅम्प यूज झाली होती, तर ती या ठिकाणी बीडचं किंवा भट्रूचं मटेरियल आपण ज्याला बोलतो, त्यामध्ये ती मॅन्युफॅक्चर केली होती कंपनी डिझाइन केली होती. त्यानंतर ही जी क्लॅम्प आणली, ही पूर्णपणे मेटलमध्ये आणली आणि ह्याला दोन्ही बाजूनी नट बोल्ट पॅकिंग दिलं प्लस इनर साइडला एक नट बोल्ट दिला, जेणेकरून याला काही प्रॉब्लेम येणार नाही. प्लस याला वरतून ही अशी आडवी एक मेटलची क्लॅम्प दिली आणि याला एक यू बोल्ट लागून हे असं पॅक होणार आहे. अजून त्याचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी पेंडिंग आहे. त्या ठिकाणी साईडचा जर तुम्ही कॉलम बघितला, तर त्या ठिकाणी ते कंप्लीट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आता हे कनेक्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक कंपनीचा जो शेतीपंप असतो, त्याचा इन्शुरन्स हा 5 वर्षाचा असतो. तर प्रत्येक पंपाचा इन्शुरन्स हा 5 वर्षाचा राहतो. सर्व शेतकरी लोकांना माहीत नसतं ही गोष्ट आणि इन्शुरन्स कसा क्लेम करायची ही गोष्ट पण त्यांना आयडिया नसते तिची. तुमचा एकही जर पॅनल डॅमेज झाला, काही लोकांचं काय होतं, ज्यावेळेस पॅनलची गाडी डिलिव्हरीला येते, त्यावेळेसच एखादा पॅनल त्याच्यामध्ये डॅमेज होतो आणि शेतकरी लोकं त्यावेळेस त्या गोष्टीवर लक्ष न देता ते मटेरियल उतरून घेतात आणि ज्यावेळेस इन्स्टॉलेशनचा टाईम येतो, त्यावेळेस लक्षात येतं अर्धं इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यावरती एक पॅनल डॅमेज निघाला. हा आमच्या केसमध्ये बऱ्याच वेळेस घडलेला किस्सा आहे. पण याचं सोल्युशन देखील आहे. शक्ती कंपनी काय करते,
त्याचा इन्शुरन्स प्रोव्हाईड करते. जर तुमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला कळालं तुमचा पॅनल त्या ठिकाणी डॅमेज आलाय, त्याचा देखील तुम्ही इन्शुरन्स क्लेम करू शकता. पण पूर्ण इन्स्टॉलेशन कंप्लीट झाल्यावरती किंवा इन्स्टॉलेशनच्या पहिले या 2 गोष्टी असतात. इन्स्टॉलेशनच्या जर पहिले तुम्हाला लक्षात आलं, तर मटेरियल डॅमेज एक ऑप्शन जो इन्स्टॉलर असतो त्याच्या आयडीला शो होतं. मटेरियल डॅमेजवरती क्लिक करून तुमची कोणती गोष्ट डॅमेज आली किंवा शॉर्ट आली, तर त्या ठिकाणी मेन्शन करायचं. कंपनी तुम्हाला 4 ते 8 दिवसामध्ये ते मटेरियल प्रोव्हाईड करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते लगेच बदलून भेटून तुम्ही इन्स्टॉलेशन कंप्लीट करू शकता. किंवा तुमचं अर्ध इन्स्टॉलेशन किंवा पूर्ण इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आणि या कंडिशनमध्ये तुम्ही येत असाल आणि त्या ठिकाणी जर तुमचा पॅनल डॅमेज असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे ग्रामपंचायत असतं तुमचं, तिथून एक लेटर आणावं लागतं. प्राण्यामुळं किंवा पक्ष्यामुळं तुमच्या पॅनलला काही विजा झाली किंवा जर तुमचं पॅनल वाऱ्याने किंवा वावदानाने त्या ठिकाणी डॅमेज झालं, हा एक तिथं पॉईंट असतो. तुमच्या भागामध्ये ज्यावेळेस वारं वावदान होतं, त्यावेळेस बऱ्याच लोकांचे सोलार पॅनल डॅमेज हे आपण न्यूज पेपरला बघायला भेटतं आपल्याला. जे पेपर येतो आपला न्यूज पेपर आपल्या भागात कोणताही येत असेल, लोकमत, दिव्य मराठी, पुण्यनगरी, तर याला ज्या न्यूज येतात, ज्या तारखेला आपलं डॅमेज झालं त्या तारखेचा पेपर बघायचा किंवा आपली देखील आपण ही न्यूजला टाकू शकतो, बातमी देऊ शकतो आणि त्या कंडिशनमध्ये इन्शुरन्स क्लेम करायला आपल्याला सोपं जातं. तर हे 2 ऑप्शन आपल्याला इन्शुरन्समध्ये बघायला भेटतात. आणि इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी नंबर खाली मेन्शन करतो. 1800 103 5555 या नंबरला कॉल करायचा आणि कंपनीला व्हिडिओ कॉलद्वारे त्या सर्व गोष्टी दाखवायच्या. तुमचं कशा प्रकारे डॅमेज वगैरे झालं. मग त्या ठिकाणी कंपनी इन्स्पेक्शन करते आणि ते मटेरियल तुम्हाला प्रोव्हाईड करते त्या ठिकाणी. तर ह्या इन्शुरन्सच्या अशा गोष्टी येतात आणि कंपनीला कॉल करून तुम्ही ते पेपरचे फोटो वगैरे टाकून ह्या गोष्टी करू शकता किंवा ग्रामपंचायतच्या लेटरवरती तुम्हाला एखाद्या प्राणीने, बैलाने किंवा हरणीने त्या पॅनलला डॅमेज वगैरे केलं, तर हे देखील तुम्ही ते ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर लिहून ग्रामसेवकचा आणि तुमच्या सरपंचाचा सही शिक्का घेऊन याचा एक फोटोकॉपी कंपनीला व्हॉट्सअप करायची आणि त्यानंतर त्या ठिकाणी देखील तुमचं इन्शुरन्स हा क्लेम होतो. तर आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तर हे जे मटेरियल आहे, कंपनीला किती एक्स्ट्रा मटेरियल या ठिकाणी द्यावं लागतंय शक्तीला आणि बाकीच्या जर कंपनीचा विचार केला तुम्ही, तर ते एकाच लेगवरती 2 लेगवरती 7.5 एचपीचं तुम्हाला इन्स्टॉलेशन करून देता. तर नक्कीच आमचा अनुभव तर असा आहे, माझ्या घरी देखील स्वतः शक्तीचे 2 पंप आम्ही इन्स्टॉल केलेले आहे. तर एकदम प्रॉपर कंपनीचा सपोर्ट आहे. जे तुमचं आर-एम-एस सिस्टम राहतं, जे तुमच्या शक्तीच्या कंट्रोलरला कनेक्ट असतं. आर-एम-एस म्हणजे रिमोट मॉनिटरिंग सिस्टम. तर ते त्या डोंगलमध्ये एक सिम कार्ड देखील कंपनी प्रोव्हाईड करते. त्याच्यामध्ये याचं रिचार्ज नसतं, कॉलिंगचं रिचार्ज नसतं आणि ते एक प्रीपेड कार्ड असतं. त्याच्यामध्ये कंपनी तुम्हाला 1 इयरचा पॅक टाकून देते. म्हणजे 1 वर्षापर्यंत तुमची मोटर तुम्ही रिमोट मॉनिटरिंग सिस्टमनी जी ॲप आहे ती शक्तीची, याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलला पोस्ट केलेला आहे. तर शक्ती फार्मर ॲप आहे ती. त्या ॲपवरून तुमची मोटर तुम्ही इंडियामधून कुठल्याही लोकेशनवरून ऑन ऑफ करू शकता. तुम्हाला जो टाईम पाहिजे, सकाळी ज्यावेळेस आपलं सनलाईट येतो, सकाळी 7-8 वाजता शक्तीची मोटर चालू होती. 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 6-7 पर्यंत चालते. जर म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त वेळ चालते, हिवाळ्याच्या दिवसामध्ये कमी चालते. डिपेंड करतं तुमच्या एरियामध्ये म्हणजे तापमान, वातावरण वगैरे या सगळ्या गोष्टी. तर अशा प्रकारे आता याच्यामध्ये 7.5 एचपी असो, 3 एचपी असो किंवा 5 एचपी असो, प्रत्येक पंपाला 2 अर्थिंग प्रोव्हाईड केलं जातं. इथं जर बघितलं तर हा सेंटरचा लेग आहे. तर इथे एक अर्थिंग या ठिकाणी प्रोव्हाईड केलेली आहे आणि प्रॉपर दोन्ही बाजूनी सर्व साईडनी त्याला काँक्रीट वगैरे करून त्याच्या साहाय्याने एक अर्थ कव्हर लावून या ठिकाणी अर्थिंग इन्स्टॉलेशनचं काम कंप्लीट केलेलं आहे आणि तो बाजूचा एक कॉलम आहे, तिथे एक अर्थिंग आपल्याला बघायला भेटतीये. तर ही अर्थिंग जी सेंटरची अर्थिंग आहे, इथं आपण जो लाइटनिंग अरेस्टर यूज करतो, म्हणजे त्या पॅनलला माउंट करतो, त्यासाठी ती अर्थिंग त्या ठिकाणी प्रोव्हाईड केलेली असती. आता हा नवीन लाइटनिंग अरेस्टर आपल्याला शक्तीमध्ये बघायला भेटतो.
आता याच्यामध्ये नक्कीच आपल्याला क्वालिटीमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज केलेलं बघायला भेटेल. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, कोणत्याही कंपनीने कितीही भारी लाइटनिंग अरेस्टर दिला, तर याचा कुठलाही बेनिफिट नाही. पण हे जे आहे याच्या जो जी-आर निघतो या सोलार पंपाचा, तर त्याच्यामध्ये ही गोष्ट कंपल्सरी द्यावा लागते, म्हणून या प्रत्येक कंपन्या प्रोव्हाईड करत असतात. पहिले हा जो यायचा सेपरेट यायचा, त्याच्यानंतर कॉपरचा यायचा, त्याच्यानंतर आता अल्युमिनियममध्ये आला आहे. आणि ते जे केबल त्या ठिकाणी प्रोव्हाईड केले हे याला कनेक्ट होणार आहे. आणि याला पाठीमागून पॅनल एक स्टँड कंपनीने प्रोव्हाईड केले. तर त्या स्टँडवरती हा लाइटनिंग अरेस्टर आपण माउंट करणार आहे. आणि हा सेंटरला लावायचा एक कंपनीचा नियम आहे. तो सेंटर मध्यभागी आला पाहिजे सोलर पॅनलचा, जेणेकरून कुठली वीज वगैरे आली तर ती याच्या थ्रू ग्राउंड झाली पाहिजे. या गोष्टीसाठी हा या ठिकाणी प्रोव्हाईड केला असतो. पण जर खरंच तुम्हाला वीज ग्राउंड करायची असेल, तर त्या ठिकाणी कमीत कमी 20,000 ते 25,000चा लाइटनिंग अरेस्टर तुम्हाला यूज करावा लागेल. त्याच्या साहाय्याने मग तुम्ही ती वीज ग्राउंड करू शकता. आता जर या गोष्टीने जर ग्राउंड करायचा विचार केला, तर पहिली गोष्ट ती याच्यावरती अट्रॅक्ट होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट याच्यातून ती ग्राउंड होणारच नाही. तर ह्या गोष्टी देखील असतात. म्हणजे काही गोष्टी या डॉक्युमेंटेशनसाठी पूर्ण कराव्या लागतात आणि काही गोष्टी फिजिकली पूर्ण कराव्या लागतात. तर नक्कीच कंपनीनं याच्यामध्ये तुम्हाला पैशाची बार्गेनिंग वगैरे केलेली बघायला भेटेल. पण बाकीचं मटेरियल जर तुम्ही चेक केलं, तर कुठल्याही मटेरियलमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज तुम्हाला बघायला भेटणार नाही. आता हे जर बघितलं, तर हे यू बोल्ट आपल्याला बघायला भेटत आहे, जे की मी तुम्हाला मगाशी बोललो, की जो वरचा आडवा पाईप आहे, तर त्याला पॅकिंगसाठी ह्या क्लॅम्प तिथं दिलेले आहे. आणि हे जर बघितलं, तर ही जी प्लेन ज्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, आपण जी पर्लिन ह्या पाईपवरती माउंट करणार आहे, तर ह्या पर्लिनला त्या ठिकाणी लावण्यासाठी ते प्रोव्हाइड केलेले आहे. आणि हे तुम्ही एच-डी-पीचे जे झाकण बघू शकता, जो आपल्याला जी-आयचे पाईप कंपनीने प्रोव्हाइड केलेले आहे, हे त्याला दोन्ही बाजून लावण्यासाठी दिलेले आहे. म्हणजे जेणेकरून ज्या पाईपामध्ये पाणी वगैरे जाणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा गंज ते पकडणार नाही. त्यासाठी ही गोष्ट त्या ठिकाणी दिलेली, प्रत्येक पाईपाला ती गोष्ट मेन्शन केलेली. त्याच्यानंतर ही ॲल्युमिनियम फ्लेंज कशी लावायची या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. त्याचा काय जनरल यूज होतो. तर ही अशी वरच्या बाजूने येणार आहे. त्याच्या खालच्या बाजूने असा एक यू बोल्ट त्या ठिकाणी आपल्याला कनेक्ट करायचा आहे. आणि हा यू बोल्ट मधून याला वरती नट बोल्ट लावून ही या ठिकाणी पॅक होणार आहे. आणि याच्यावरती याचं एक पर्लिन त्या ठिकाणी पॅनलची दिलेली आहे. ती पर्लिन आपल्याला त्याला कनेक्ट करायची आहे आणि त्या पर्लिनवरती मग काय येणार आहे, पॅनल. तर एका लाईनमध्ये असे तुम्हाला पॅनल बघायला भेटणार आहे. तर त्यासाठी ही एक फ्लेंज या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली, त्याचा या अशा प्रकारे वापर केला जातो. त्यानंतर ही बॅग जर बघितली तुम्ही, तर 7.5ची बॅग बघू शकता तुम्ही किती मोठी ती. तर याच्यामध्ये पूर्ण जी किट येते, म्हणजे याच्यात पूर्ण पॅकिंग सामान येतं. आणि शेतकरी बांधवांना एक विनंती, ही जर बॅग तुम्हाला ड्रायव्हरनी ओपन करून दिलेली असेल, तर ते मटेरियल ॲक्सेप्ट करू नका. त्याच्यामध्ये काहीतरी मटेरियल कमी असू शकतं. आणि दुसरी गोष्ट अशी सांगायची, ही गोष्ट इन्स्टॉलर आणि शेतकऱ्यासाठी आहे. ज्यावेळेस शेतकरी मटेरियल खाली घेतो आणि इन्स्टॉलर पंपावरती इन्स्टॉलेशनसाठी येतो. आता ही जर बॅग तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते, तर हिच्यावरती सर्व एक स्टिकर असते या बॅगवरती. या बॅगवरती मला बघायला भेटत नाही. ज्यावेळेस आपण अनबॉक्सिंग करतो, तर ते स्टिकर त्याच्यात रिमूव्ह होतं. आणि ह्या बॅगमध्ये पण त्या टाईपचे एक स्टिकर असतं. त्याच्यावरती मीटर हेड लिहिलेलं असतं. 30 मीटर, 50 मीटर, 70 मीटर, 100 मीटर अशा प्रकारे हेड देखील त्याच्यावर मेन्शन राहतं. जर तुमचं मटेरियल 3 HP पंपाचं असेल, सॉरी 30 मीटरचं असेल हेड, आणि ही बॅग 50 मीटरची असेल, तर ते मटेरियल हे तुम्हाला वेगळ्या शेतकऱ्याचं प्रोव्हाइड केलं जातं, जे की चुकीचं आहे. त्या शेतकऱ्याची बॅग तुम्हाला आणि तुमची बॅग त्या शेतकऱ्याला भेटती. तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करून घेतल्या पाहिजे. किंवा इन्स्टॉलरनी देखील ही गोष्ट बघायला पाहिजे. एखाद्या वेळेस काय होतं, तुमचा पंप हा 50 मीटरचा हेडचा असतो आणि त्या बॅग तुम्हाला 30 मीटर हेडची भेटती. तर त्या ठिकाणी काय भेटतं, जे याच्यामध्ये केबल येतं, दोरी येते, तर ह्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे. तर ह्या 30 मीटर भेटणार आहे. आणि जो 50 मीटरवाला आहे, तर त्याचं तर ओके होतंय, पण जो 30 मीटर ज्याला भेटतं,
तर त्याला 100 मीटरच दोरी, 100 मीटर त्या ठिकाणी केबल भेटतं. आणि ज्यावेळेस इन्स्टॉलर किंवा शेतकरी पंप हा विहिरीत बोरमध्ये सोडतो, त्यावेळेस तो अर्धा पंप खाली गेला का मग या गोष्टी लक्षात येतात. तर सर्वांना विनंती आहे, मटेरियल ज्यावेळेस तुम्ही खाली करता, डिलिव्हरी घेता शेतकरी बांधवांना, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घेतल्या पाहिजे. हेड हे प्रत्येक गोष्टीवरती मेन्शन केलं जातं. जसं की पाईप तुमचा एच-डी-पी पाईप असेल किंवा तुमचा हे असेल, मोटर असेल, पंप वगैरे असेल किंवा तुमची बॅग असेल, तर या गोष्टी तुम्ही चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही नंतर. त्याच्यानंतर ह्या ज्या पर्लिन आहे, ह्या पर्लिन तुम्हाला बघायला भेटू शकतं. याच्यावर एक स्टिकर देखील लावलेलं आहे. तर याच्यावरती मेन्शन केलेलं आहे 19 नंबर, म्हणजे 19 पर्लिन या ठिकाणी बघायला भेटताय. याची जर लांबी बघितली तुम्ही, तर 1420 mm आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटते. 1420 mm म्हणजे 4.5 फूट आपण पकडू शकतो त्याला. त्याच्यानंतर हे 19 नॉच आणि 7.5 HP, म्हणजे 7.5 HP पंपामध्ये 19 पर्लिनची आपल्याला आवश्यकता असते. त्या टाईपनी ह्या पर्लिन आपण या ठिकाणी मोजून घ्यायच्या राहतात प्रत्येक शेतकऱ्यांना. आणि हा एक कंट्रोलरचा बॉक्स आपल्याला या ठिकाणी बघू शकता. त्याच्यामध्ये 7.5 HP कंट्रोलर असणं आवश्यक आहे. त्या बॉक्सवरती त्या गोष्टी देखील मेन्शन केलेल्या राहतात. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तुम्ही, तर ही मोटर आता विहिरीमध्ये सोडलेली आहे आणि त्यांचं काही केबल वगैरे पाईप उरलेलं आहे इथं. तर आता हे शेतकऱ्याचा 50 मीटरचं हेड होतं. त्या पद्धतीने हे मटेरियल त्यांना प्रोव्हाइड झालेलं आहे. आणि 50 मीटरच्या हेडमध्ये जर तुम्ही चेक केलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी 200 फूट पाईप, दोरी आणि वायर बघायला भेटतं. तर या सर्व गोष्टी अशा प्रकारे असतात. इथं बघू शकता 7.5 HP लिहिलेलं आहे. हा पेनासाठी म्हणजे वरतून बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी लक्षात येत नाही, म्हणून त्यांच्या मार्किंगसाठी इथं मेन्शन आहे. त्याच्यानंतर हेड जर इथं बघितलं, ते हेड 50 मीटर लिहिलेलं आहे. आणि व्हॅट या ठिकाणी जर बघितलं, 6750 व्हॅट या ठिकाणी बघू शकता. म्हणजे 6000 व्हॅटच्या प्लस. आता काय होतं, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, 6750 व्हॅटच पंप आहे, म्हणजे मग 7 वॅटचा नाही झाला किंवा 7.5 HP नाही झाला. तर HP आणि व्हॅट ह्याचा HP जर तुम्ही कन्सिडर केलं, तर 746 व्हॅटचा 1 HP होतो. इंटू करावा लागेल आपल्याला, जी व्हॅल्यू आहे का तिला डिवाइड केलं आपण 746, तर आपलं आन्सर आपल्याला भेटून जाईल. त्या पद्धतीनं आपण गणित लावू शकता. म्हणजे जो डाऊट आहे तुमचा तो पूर्ण होऊन जाईल. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं, तर हा 150 mm समर्सेबल मोटर असं या बॉक्सवरती लिहिलेलं आहे. याच्यामध्ये मोटर आलं होतं आणि 5.5 किलोवॅट इथं लिहिलेलं आहे. म्हणजे किलोवॅटमध्ये जर बघितलं तुम्ही, 5.5 जर बघितलं आपण, तर DC मोटर या ठिकाणी बघू शकतो. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे होतं ते हेड आलं होतं. आता हे बघू शकता, शक्तीचं लेबलिंग आहे या केबलवरती. तर एवढ्या हेवी क्वालिटीचं मटेरियल आहे मित्रांनो हे. याच्यावरती मीटर वगैरे सगळं मेन्शन असेल या केबलवरती. काय गेज वगैरे, 3 कोर फ्लॅट केबल, 2.5 स्क्वेअर mm, 1100 व्होल्ट हे आहे. आणि पुढं ह्या गोष्टी त्याच्या कोड वगैरे प्रोव्हाइड केलेले आहे. इथं किती मीटर वगैरे, काय मॉडेल आहे त्याचं, हे सगळ्या गोष्टी लिहिलेले, मेड इन इंडिया वगैरे. तर आता आपण विहिरीजवळ बघू शकतो कशा प्रकारे मोटर सोडलेली. मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता तुम्ही, पाण्याची लेवल काय आहे, कशी बघायला भेटते आपल्याला. एवढ्या वरती पाणी आहे या शेतकऱ्याचं, म्हणजे 15 ते 20 फुटावरती आपल्याला पाणी बघायला भेटतंय. आणि हे शिवना नदीच्या काठी असलेलं एक क्षेत्र आहे. तर लासूर गाव जे आहे याच्या बाजूलाच पलीकडून लासूर गाव आहे. तर ही शिवना नदी बाजूलाच, आणि या शिवना नदीच्या बाजूला ही विहीर आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची लेवल एवढ्यावरती बघायला भेटतीये. आणि खूप सारं म्हणजे खूप छान प्रकारे शेत आहे. एवढं जर पाणी असेल तर खरीच शक्ती कंपनीच्या सोलार पंपाची आवश्यकता या ठिकाणी पडेल. कारण चांगल्या पाण्याचा आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी, पाणी आहे पण त्याचा आउटपुटचा बेनिफिट देखील भेटला पाहिजे. त्यासाठी मी ज्या शेतकऱ्यांना विनंती करेल किंवा सजेस्ट करेल, तुमच्याकडे जर अशा टाईपनी म्हणजे भरपूर पाणी असेल, तर तुम्ही शक्तीचा 7.5 HP जर पंप घेत असाल किंवा कुठल्याही कंपनीचा 7.5 HP पंप घेत असाल, 7.5, 5 HP, 3 HP,
तर त्या ठिकाणी 30 मीटरचे हेड विहिरीत जर सोडणार ना 30 किंवा 50चं हेड घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पाण्याचं आउटपुट बघायला भेटेल आणि तुमचं शेत वगैरे चांगलं हिरवंगार त्या ठिकाणी होईल. तर अशा प्रकारे आज या सोलार पंपाचं इन्स्टॉलेशन चालू आहे. पुढे मॉड्यूल माउंटिंग वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. एक थोड्याच वेळामध्ये हे इन्स्टॉलेशन आपल्याला पूर्ण झालेलं आणि पंप चालू झालेला बघायला भेटेल. माती नका येऊ देऊ रे, माती काढून टाका. कपडा नाही घेत काही पुसाल द्या. मग दोनदा ट्रिप मारली काय तुम्ही मटेरियलची? हा एका ट्रिप मध्ये येणार नाही म्हणते, पंपाचंच मटेरियल एवढं होतं. या पट्ट्या जर खाली कपड्यावर ठेवल्या ना भरणार नाही माहिती का.